नवरान जर चहा मागे ना पिल्या ना मग तुम्ही कांबरी चालना चहान करता ओ सकुमाय. हाय दुसरा ना ऐकी शिंक वय उद्धार होईन आपला होईन का. उत्तानपाद राजाच्या 2 पत्न्या सुनीती आणि सुरुची. सुनीतीचा मुलगा होता ध्रुव आणि सुरुचीचा मुलगा होता उत्तम. आता सुनीतीचा मुलगा मोठीचा मुलगा होता ध्रुव. हा बापाच्या मांडीवर जाऊन बसलेला राजाच्या उत्तानपाद राजाच्या बसलेलं बघून सावत्राईनं आवाज दिला. म्हणले बाळा ए ध्रुव उठ म्हणले तिथून. तुला जर तुझ्या बापाच्या त्या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या उदरातून जन्माला यावं लागेल, माझ्या पोटी जन्माला यावं लागेल तर तू तिथं बसू शकतो, अन्यथा तुला तिथं बसता येणार नाही. तिथं माझा उत्तमच बसू शकतो. रडत रडत बाळ गेला माईकडे सुनीतीकडे. सुनीतीला सांगितलं आई अगं मी माझ्या बापाच्या मांडीवर बसलो होतो, माझ्या लहानी आईनं मला तिथून उठवलं. आई का ग मी माझ्या बापाच्या मांडीवर बसू नाही का ग शकणार. तेव्हा माईनं रागातच सांगितलं बाळ तू तुझ्या बापाच्या मांडीवर बसवला म्हणून तुझ्या सावत्राईनं तुला उठवलं. अरे बापाच्या मांडीवर ना मायनं उठवलं. अरे बापाच्या मांडीची काय अपेक्षा करतो. जा त्या जगाच्या मालकाकडे त्याच्याकडनं अशी जागा माग जिथून तुला कोणी उठ म्हणणार नाही. आई जगाच्या मालकाकडनं जागा मागायला निघेल ग पण जगाचा मालक मला कुठं भेटणार आहे. जाय अरण्याचा मार्ग धर म्हणले. अरण्याचा मार्ग धरला. 5 वर्षाचा पोरग 5 वर्षाचं पोरग अरण्याचा मार्ग धरतय आणि भगवंताचा धावा करतय. बघितलं कोणीतरी एका संतानं ज्यांचं नाव होतं नारद महर्षी. नारद महर्षींनी बघितलं 5 वर्षाचं लेकरू फिरतंय पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना नारद महर्षींनी बघितलं आणि बघितल्याच्या नंतर विचारलं बाळ कोण आहेस म्हणले. तू म्हणले काय नाही मी ध्रुव उत्तानपाद राजाचा मुलगा. माझ्या बापाच्या मांडीवर बसलो तो माझ्या लहानी आईनं मला तिथून उठवलं. माझ्या आईला मी सांगायला गेलो तर माझ्या आईनं सांगितलं बेटा अशी जागा मागून घे जिथून तुला कोणी उठ म्हणणार नाही आणि ती जागा देणारा फक्त भगवंत आहे. म्हणले मी भगवंताच्या प्राप्तीसाठी निघालोय. नारद महर्षींनी सांगितलं तू लहान आहे बाळा घरी जा म्हणले. भगवंताची प्राप्ती करणं एवढं सोपं नाहीये. जपी तपी संन्यासी पूर्ण आयुष्य खर्च करतात त्यांना देव भेटत नाही. तुला एवढा 5 वर्षाच्या लेकराला कुठं देव भेटणार आहे. 5 वर्षाच्या लेकरांना सांगितलं जर देव भेटत नाही इथं देह त्यागतो पण भगवंताच्या प्राप्ती केल्याशिवाय घरी जात नाही म्हणले. किती वर्षाचं पोरग आहे. 5 वर्षाच्या लेकराला एवढी घमंड आहे एवढं स्वाभिमान आहे की भगवंत भेटेल तरच मी घरी जाईल. हा पण मायने सांगितलं होतं त्याले जाय बो अरण्यमा नामचिंतन कर आणि देवनी प्राप्ती करले असं. बरोबर आहे ना. म्हणजे मायना सपोर्ट होता मनीषीन पोरगा पुढे घ्या. आता बाकीने माया पुरुषले माळा घालाल मी नाही म्हणते नको रे भाऊ तू खावा पिवाना दिन येत रे. त्या महाराजातले काही नाही त्यांना धंदा आहे तो खावा पिवान करता ते मरजावाल करता काही काही गावेस ना पोरे तेवढं बरं आहे. तुम्हाला गावमा बटान बटान माळ करी येत आको बटार ना वा वा. एक ठिकाणी गो जेवणले बसेल होतो एकादशी ना बटा घर ना जेवण कर राहतात. एक पोऱ्या गर गर पिरांता म्हणतं कार भाऊ तू ना नाही का उपास नाही म्हणे महाराज. म्हणतं तू माळकरी नाही शे का म्हणे नाही महाराज. त्यान बापले म्हणतं का बट घर माळकरी अहो बोल माळा नाही म्हणतं नाही म्हणे महाराज त्याला पाहुणासनी करता राहू देईल शे म्हणे. हो म्हणा बापरे. म्हणतं भाऊ माळा टाकले रे माळा टाकले. त्यान माय घर माय आवाज दे म्हणे महाराज त्याला माळा बिळा टाकान बांधगड म्हणा का पाडा. म्हणतं का बघ राहू द्या म्हणे त्याने पोटऱ्या भराव द्या म्हणे जराशी. हा त्याने पोटऱ्या भराय जाऊ दे मग त्या तुमल्या डिल्ल्या करी दोन्ही सवय तुमले समजे. पोटऱ्या भराय जाऊ दे त्याने भराय घ्यात का तू आपल्या डिल्ल्या पाठ टाकी ना माय. 5 वर्षाच्या लेकराला वाटत होतं भगवंताची प्राप्ती करावी. नारद महर्षींनी सांगितलं बेटा भगवंत जर भेटून घ्यायचं असेल भगवंताला तर नियमाचं पालन करावं लागेल. महाराज नियम पण एवढे स्ट्रिक्ट एवढे कडक होते की त्यात आपण बसतच नाही. पण एवढे नियमाचं पालन करून माझा भगवंत भेटायला आला भक्ताला. आणि भक्ताला भेटायला आल्याच्या नंतर भक्ताला भगवंत ओळखू येत नाही. 5 वर्षाच्या लेकराला काय देव ओळखू येणार आहे. देवले काय वैकीन 5 वर्षनं पोरग 8 बाकीच ना आयुष्य खर्च होगे त्यासले देव समजणार नाही. बरोबर आहे की नाही. अख्खा आयुष्य खर्च होगे काही काहीच ना त्यासले देव भेटणार. 5 वर्षना पोऱ्याला काय देव दिकीन येतो वैकीन का बाबा महाराजजी ओळखीन का नाही हो शक्य नाही. मुकला म्हातारा असाच वाड्या उलगी घेत त्याच नाही.
तरी बी त्यासले देव भेटणार नाही, देव दित नाही. कारण देव भेटासारखा देव दिकासारखा त्यासने काही करज नाही. मुकला म्हातारा असले अजून समजत नाही देव करानं देवले प्राप्त कसं काय करल्यावर नाही कसं काय समजत नाही. मुकला म्हातारा असले आमना दोंडायचा मग एक म्हातारा होतं, गोंधईवाला नाही होतं. तुम्ही लगेच तटे जाय बिन ना इथला मग कसं काय गोंधई ना दल्ला सांगसू तो शेवट राहतो. लग्न चालू होतं. लग्न म्हणजे कोणत्या वयात काय करावं हेही लोकांना कळलं पाहिजे बरं. हो काही ठिकाणी इथलं बोगस कंडिशन आहे. आता बरं आहे होत्या काय थैल्या वग्यात म्हणून करते भांडायला जाऊन गरज मिटी गई. ते बाकी ना 70 80 वरीच ना म्हातारा खाटकीनदार मग सकाळ मग पातेला लिहिलीन उभा राहत. तो खाटकी सांगे बाबा आज तुम्हारे लोगों की एकादशी असं आहे का. मग तो घर जाय त्या वयल बैतने यमना बात फुले मुकलाले सुधरत नाही. आडे चांगले तुम्ही बडा कीर्तन लिही बसेल. आमना दोंडायचा ना म्हातारा मागली गेली. मला लगीन चालू होतं. नवरदेव नवरीन ते लग्न बिग्न लागे तो लगून बसेल होता. जेवण करली ना घर निघ जावं ना पण घर बी काय कामधंदा नाही. 80 वरीस ना म्हातारा तडे मंडपमा खुर्ची वळली नाही खुर्चीवर बटली नाही याने. आणि नवरदेव नवरीन शेवटली विधिरास काय करता त्या काकण सोडा ना ते गोण्या टाका ना तुमनाकडे बी शेका ते शेना वस का आता बी वस का ते बरं आहे बा. मी का बा विचारलेच बाबा आई ते 12 कोस ना अंतरावर भाषा पद्धत प्रथा चेंज होती. मी दोंडायचा ते इथपर्यंत येईल शे आमनाकडनी पद्धत वेगळी होईल तुमनाकडे वेगळं राहसोय बा म्हणेशीन विचारलेस मी बरोबर आहे की नाही. 12 कोस गे का भाषा पद्धत प्रथा चेंज होई जाते. आता आमनेकडे अशी पद्धत आहे माणसे मरेलवर शिलगावतं तुमनाकडे असं आहे का म्हणजे जवळजवळ सारखं जेव्हा आता त्या म्हाताराने खुर्ची वडली आणि खुर्चीवर बटली ना नवरदेव नवरी गोण्या टाकरा 80 वरीस ना म्हातारा देख बरं नवरदेव नवरी गोण्या टाकरा 80 वरीस ना म्हातारा घर घ्या यान तोंडमा दात नाही म्हातारील म्हणे मला लोटा भर दे म्हणे. म्हातारीन लोटा भर दे ना यान गुच्चूप पाणी प्यायला पाहिजे ना यान तोंडमा दात नाही म्हातारीवर गोण्या टाकी 80 वरीस ना म्हातारा कोणता वयमा काय करू हाय बी सुधरत नाही मुकला असले. अहो 80 वरीसनी वयमा म्हातारीवर गोयना टाक्या म्हातारीने बियाने अंदाज सापडायला होता. आई चित्र पहिले बी नाही सुधारणं आता मरावर पड राहिलं म्हणे अजून बी सुधराव नाही. म्हातारीने तोच तांब्या इसकायले ना डोकावर वडी फेका. म्हाताराने घे बा डोकं फुटी. म्हाताराले मग पोरे होता 7 पोरेशनी सासराला फोन करा म्हणे मामाजी मन बापना डोकं फुटी घे देखाली या म्हणे. आता तडे बी कसं राहस पोरेसले मोठा ना सासरा जर पहिले देखी घ्या ते मला बोलणं ऐकणं पडीन भाऊ म्हणेशी 7 पोरेशनी फोन करते ना सासराले सासरा ई घ्यात देखाले कपडा लिशने बैठक हॉल मा 7 वेई बसेल होता. 6 गरीबडा होता 7वा बोलका होता खाव वेई डोकं कस काय फुटणं जाऊ द्या म्हणे. बैल बिलनी गो माल दे नका म्हणे. नाही हो मग काय बांधवरते मेरवरते पाय सटकी घ्या का म्हणे. नाही हो तस काय नाही म्हणे. डोकं फुटणं कस काय म्हणे. शिलगाव जाऊ द्या ना तो खीर आणता दाखला तो म्हणे बाबा मी सांगू का मन बाबा डोकं कस काय फुटणं. हाव बाबा म्हणे तू गुचोबट रे गाव ना बाबा म्हणे सांग रे भाऊ कस काय डोकं फुटणं म्हणे. म्हणे काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं नवरदेव नवरी गुईण्या टाकण्या आणतात म्हणे. अहो म्हातारा दक हाव मन आजी पाहिन पाणी माग म्हणे. मन आजीन लोटा भर दे नाही आणि लोटा म्हणा पाणी काही गुईण्या टाकायला सुरुवात कर दिनी. मन आजीन भरेल तांब्या यान डोकावर वडी फेकेल म्हणे डोकं फुट जायचं म्हणे. व्याय लयल कपडा घर लई घ्यात ना ते का चांगला काम मग डोकं फुटेल होता. 80 वरीस ना म्हातारा आले सुधरत नाही. भगवंताने प्राप्ती कस काय करले. 5 वर्षाचं पोरग आहे आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी निघालेलं आहे. नारद महर्षींनी सांगितलं नियमाचं पालन करावं लागेल आणि नियमाचं पालन करून भगवंताची प्राप्ती करून घेतली. पण रात्रंदिवस नामचिंतन बरं नियम सांगितला ना गुरुजींनी. नियम काय रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते. ध्रुवाला भगवंताची प्राप्ती झाली ती फक्त संतांच्या मुळे. मनुष्य ध्रुवाला भगवंताची प्राप्ती झाली का नाही. मी स्वाभिमानाने सांगतो भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली शबरी लोक जातीपाती बघतात. डॉक्टर मामाश्री लोक जातीपाती बघतात. मला जातीपाती सांगायला अजिबात आवडत नाही. काही लोकांना जातीचा लय गर्व होता लय घमंड होती. माझ्या देवानं ती पण जिरवली. तसं तर माझा वारकरी संप्रदाय जातीला अजिबात मानत नाही. माझा वारकरी संप्रदाय माझी संतांची शिकवण आहे. आम्ही जातीपाती अजिबात मानत नाही. आमच्यासाठी तोच खरा जो गळ्यात माड असेल तो आमचा आहे. वाजाना टाळ्या वाजाना मग
म्हणजे आमना माड करीश नाही वाजा तुम्ही बी वाजिल्या ना त्यामा काय फरक पडस कोण गरीब न पोऱ्यान लगीन जम नका त्यान ब्यान मा आपू बी नाचिले हो नाही का पण लोकेशले ते आवडत नाही लगीन मा हाय ना हळद ना रातले नाचिले हो पण बाकी नाचले वटावर बशी बशी का रे या पचास भर जमीन नाही तरी उपाडते नाही पोर आपलं ते अडीच परत नाही आज उठाया बटत नाही मन बावड्या ते 34 वरीच नाव घ्या अरे 50 नाव आहे रे तू नीती चांगली नाही शे मग गरीब ना पोऱ्यांचं मी त्यान लगीन मा नाचिले तून पोरांना बी पुल्लावर राहिले वय जाई दुसऱ्यांना सुख मा आपलं सुख शोधो ना बाकीले दुसऱ्यांना सुख मा बी दुखे मी गरीब आहे जायर तू उच्चवटाना घर होता एक म्हातारा बसेल होता म्हणतो बाबा इथला तोंड उतारी का बसेल शिलगाव म्हणे महाराज येरले पाणी नाही म्हणतो तुमना नाही आकाश नाही रिसले पाणी नाही नाही बाबा मन येरले पाणी नाही ते जाऊ द्या म्हणतो मग त्या बाजूवालाने आटत नाही हो म्हणे हो म्हणा म्हणजे त्याने येरले पाणी नाही यानं दुःख नाही पण बाजूवालाने आटत नाही हाय दुःख शे कितला वायबार म्हातारा वय अशी जर दानत होई ते किरोच सुखी वसूत आपण म्हणे दुसरा आनंद मग आपला आनंद मानिले बरोबर आहे ना अरे विठ्ठल 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 आता आम्ही घरात बसलो होतो तिथं मला एक भूदेवा भेटायला आले भूदेवच होते ना ब्राह्मणच होते ना किरण माऊली एक ब्राह्मण दादा आले मयूर बाबा आपल्या गावातलेच आहे ना विनोद कुलकर्णी विनोद पप्पू दादा हा ते मला भेटायला आले त्यांना बघून इतका स्वाभिमान वाटत होता ना महाराज असे जर ब्राह्मण असतील तर त्यांचं पूजन करायला पाहिजे पूजायला पाहिजे पण माझे तुकोबराय म्हणतात अभक्त ब्राह्मण जडो त्याचे तोंड काय त्याची टिंब टिंब प्रसवली म्हणजे शिवी दिलेली तो अधिकार माझा नाही म्हणून मी तेवढं कट केलंय जर ब्राह्मण चांगला असेल तर त्यांचे पाय धरले पाहिजे जसे पप्पू दादा एवढा मोठा माणूस महाराज ईशनी कीर्तन कारण दर्शन लिरा नाक वरते दक्षिणा त्या फक्त दक्षिणा लेवाना काम करता देतच नाही पण त्याशने दिनी माले असा बोटवर मोजा चुकता सापडता शिरा हा पण आव बी विचार करा बामन पाहिजे 200 उपाट दिनात मी बी का हलका आहे का विठ्ठल 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 भिल्ल समाजामध्ये जन्माला आली शबरी माता महाराज शबरी मातेचं पूर्वचरित्र असं होतं ती एक राजाची पत्नी होती राणी होती पण जेव्हा कुंभमेळा लागल्याच्या नंतर पतिदेवाला सांगितलं की कुंभमेळ्यामध्ये साधू संत येतात आणि मला साधू संतांचं दर्शन झालं पाहिजे मला घेऊन चला ना म्हणले दर्शनाला पतिदेवानं सांगितलं राजानं शबरी तेव्हा शबरी नव्हती म्हणजे राणी होती म्हणले तू राणी आहे म्हणल्यावर तुला असं डायरेक्ट निघता येणार नाही तुला मर्यादा आहे मग तुला की नाही डोक्यावर घुंगट डोक्यावर पदर आणि इतका पदर की तुझा चेहरा दिसला नाही पाहिजे आणि पहिल्या बाया तसाच लिहित पदर आखो उन्हा मायाकडे शिलगाव माय दर्शन आखो शिलगाव ओ माय मरी माय खा जाऊ आम्ही दिखतेस शबरीने डोक्यावर पदर टाकला एवढा घुंगट होता महाराज बर का जो बोलतो ना तो आपला असतो बर का माया वावर जर विकाय राहिनोय ना ज्यानं वावर इकाय राहिना ना त्याला समजाडीन सांगणार आपला राहता नको रे भाऊ काज काढीच ना गडे रे इकू नको रे 5-50 हजार मना पाहिन लय जाय तुम्ही अडचण भागाडले वावर इकू नको आणि जर कोण पेनार खाणार इकस होई 2 कानपटामध्ये येणारा तो आपला हक्क खाणारास दारू पियावानंतर कानपटा जोडणारा आपला रास आणि कानपटा जोडणारले आवरतच नाही वरतही सांगतो भाऊ दे रे गण मोठला ना पिरायनात ना समजिले अहो नीचे रे भाऊ अहो आपलं उलट करावर बसेले रे आप्पा हा जो थोडं कडक बोलस ना तो आपला रास बरोबर आहे ना आणि आमच्या संतांची शिकवण आहे बुडत हे जण न देखवे डोळा येतो कडवडा म्हणून सांगावं वाटतं मनीषीन थोडं सांगत राहस मी मटेरियल दाखा कितलं भारी वातावरण आहे बट्या माऊलीस ना डोकार पदर बिदर कितलं भारी वाट राह ना मग असं वाट राह ना आदिशक्ती मातानं मंदिर बनाईन ती मूर्तीने तुमले बसाट देऊ बा असं वाट राह ना मग हो डोकार पदर आहे ना का बाई सुंदर दिकच दादा दे गेल्या तुम्ही आणि बहिणीवर पदर लिहिली हो बरं का आखो सांगी राहिनो कारण तुमना पदर आहे ना तुमनी सुंदरता वाढावा सुंदरता पलो टाक्यानी बी एक फोटो काढदा का आणि बिगर पदरना बी एक फोटो काढदा का
पदरवाली बाईना फोटो आहे ना असं वाटस ना डायरेक्ट गणनी देवी शिवा. आणि बिन पदरनी बाईल तर कोणा मला असं वाटत बापरे आई दिनले चुरड कधी फिरायने रे. बेकार दिक असते बिगर पदरनी बाई. हा को एक नवीन वातावरण येईल. आता लोकेशनी वस्त्र बी बदलाय टाका. तुमले जर काय हात पाय लागेल होई ना बहिणीवन, हात पायला जर लागणार ना काही बी कोणतं बी वस्त्र परिधान करा ना आपला विरोध नाही शे. पण हाऊस मनीषने ते एक येले ना नवीन आखो ते नका घालत जा ते गाऊन. आणि जर समजा तुमले हाऊस आहे बो गाऊन घालाने घालले ना पण घरमा बाहेर अजिबात शिल घाल नाही बहिणीवर. घरमात चेटाना घरमात मराना. कारण तुम्ही गाऊन घालीस ना चुरेडा ते दिखतीस. त्या गाऊन घालीस नाही जर कधी अंधारामा तुमले दकिले ना कच्ची हिंमत ना मरी जाई हो बहिणी सोन नका घालत जा. साडीवर जेवढी बाई चांगली दिखत त्या गाऊन फाऊंडवर नाही दिखत. गाला नाही बी नाही तो गाऊन. मरी माय खायचा सत्यानाश होई जाव त्यांना. हमनावरच येसतो हमनावर मरी माय खाय जाव त्याला सत्यानाशिले. राणीला सांगितलं तुला पदर घ्यावा लागेल कारण तू राजाची पत्नी आहे आणि तुझं निघणं एवढं सहज नसणारा. नियमाचं पालन करून निघावं लागेल. ढोल नगारा वाजतील आणि रथावर बसून तुला जायचंय कुंभमेळ्यामध्ये. शबरी माता कुंभमेळ्यामध्ये जाते एवढा पदर आहे महाराज. हो आणि कुंभमेळ्यामध्ये गेल्याच्या नंतर साधू संतांचं दर्शन घ्यायचं. पण दर्शन घेत असताना पदराचं जे अंतर होतं ना ते जरा जास्तच लांब झालं म्हणून संतांचं दर्शन झालं नाही. घरी आली रडायला लागली. रडते आणि भगवंताच्या मंदिरात उभी राहिली. देवा अरे राजाची राणी बनली पण जर का साधू संतांचं दर्शन होत नसेल तर हा जन्म काय कामाचा आहे. अरे मला हलक्या समाजात जन्माला घाल, गरीबाच्या घरात जन्माला घाल, पण माझ्या हातून साधू संतांची सेवा घडू दे रे देवा. कारण साधू संतांच्या सेवेशिवाय काहीच नाही. राजाची राणी तिनं मागणी मागितली पुढच्या जन्मामध्ये भिल्ल समाजाचा शबर राजा आणि शबर राजाच्या पोटी शबरी जन्माला आली. आणि शबरीला बापानं लग्न ठरवलं लहान वयातच. आणि पहिले दाखलपणेच लग्न होई जायत. पहिले 7-7, 8-8 वर्ष ना पोरेस ना लग्न होई जायत. हो मी मन माय बापसले बी विचार होतो. मन माय 7 वर्ष ने मन बाप 9 वर्ष ना होता लगीन मग. हा आते आते बाबा बठावावरी उलगी जातं मग पैरणी सुरुवात करते या. आते गणच उलट बी जायचे. विठाला 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 शबरी मातेचं लग्न ठरलं. बापानं आता लग्नाची तयारी केली. बकरांची दावण बांधलेली. शबरीनं विचारलं बाबा एवढे बकरे कावण बांधून ठेवले. बेटा तुझं लग्न करायचं लग्नाची पंगत द्यायची म्हणून बकरं बांधून ठेवले. महाराज भिल्ल समाजाची शबरीनं त्याग केला. जर का एवढे जनावर मरत असतील मला लग्नच करायचं नाही. कोणाला वाटलं माया हो शबरीला वाटलं. शबरी कोण होती. जातीपाती सांगायला मला आवडत नाही. पहिलेच सांगितलं मी जातीपातीला अजिबात व्हॅल्यू देत नाही. संस्कार चांगले असतील तो माणूस चांगला आहे. जात मला काही घेणं देणं नाही. पण तुमच्या परिचयासाठी मला सांगावं लागतंय. शबरी कोण होती. भिल्ल समाजाची. भिल्ल समाजाच्या पुरीला वाटलं की जनावर मेले नाही पाहिजे म्हणजे मटन मासा खाऊ नाही. कोणले समजणं बहिणीवन कोणले समजणं होता इसो. शबरी कोण होती. बिलीन म्हणजे बिलीनले समजणं मटन मासा खाऊ नये असं. मन बोलणं तसंच रास केला इशारा जाता जाता. मटन मासा खाऊ नाही कोणले समजणं बहिणी बिलीनले. आणि तुम्हीच सांगायला जात ना म्हणले येणारा स्वतःले मायो मालकाने ठेसा माकाने काड्या टाकाशिवाय ठेसा सवाद देत नाही. मरी जाय फाशी लिहिले. ओ काड्यावाली बहीण काड्या टाकाशिवाय ठेसा सवाद देत नाही. तुला भानट सुरूत नाही. विठ्ठल विठ्ठल अरण्याचा मार्ग धरला. मला लग्नच करायचं नाही. अरण्यात राहिली. मातंग ऋषींची गाठभेट झाली. मातंग ऋषींची सेवा करत होती. मातंग ऋषींनी विचारलं बेटा कोण आहे. म्हणले मी शबर राजाची मुलगी. शबरी काय करते काय करते. बोलू नका माय बाप.
बोलू नका, थोडं राही ना ते का थोडं राहिले म्हणा बरेल गाड्या मार्केटला पोची जाऊ द्या, पोची जाईत म्हणा बी गाडा नेला वय जाई, तुम्ही माझ दगडा लाई देणार काल गाडा पुढे सरकी तुम्हाला पाय पडत दादा म्हणा धंदा होऊ द्या रे आप्पा हो खपी राय ना माल कपू द्या रे म्हणा सोन चिडा सोन. शबरी मातेनं मातंग ऋषींच्याकडे सेवायला लागावं. मातंग ऋषींनी विचारलं कोण आहे? म्हणले मी शबरराजाची मुलगी शबरी. का आली बेटा? म्हणले माझ्या बापानं बकराचे दावण बांधून ठेवली माझ्या लग्नाची पंगत देण्यासाठी. मला वाटलं की एवढे जनावर मरत असतील, मला लग्नच करायचं नाही, मी संसाराचा त्याग करून आली आहे. दादा संसाराचा त्याग करून आली आहे, पण आता बरेच दिवस झाल्याच्या नंतर मातंग ऋषींनी सांगितलं बेटा शबरी आता मला जावं लागतंय. बाबा तुम्ही जाणारच? म्हणले हो बेटा. बाबा एवढ्या अरण्यामध्ये फक्त तुमच्या विश्वासावर मी राहत होती आणि तुम्ही मला जर सोडून जात असाल तर मी कोणाच्या भरोशावर कोणाच्या विश्वासावर इथं राहायचं. तेव्हा गुरुजींनी सांगितलं बेटा रात्रंदिवस नामचिंतन कर, रात्रंदिवस भगवंताचं चिंतन कर. इथं कोणता परपुरुष येणार नाही, जो पण येईल तो प्रभू येईल तुला भेटायला. प्रभू येईल या शब्दावर विश्वास गुरुजींच्या. आणि माझ्या शबरीनं त्या दिवसापासून सडा रांगोळी करावी आणि अंतकरणापासून वाट बघावी. जब मेरे राम जी का आवन होगा, जबरी की कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, जबरी की कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन हो. आएंगे रघुराई तब मैं आंचल पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. हो आएंगे जब रघुनंदन तो आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. हो साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन हो. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, की कुटिया का पावन होगा, पावन होगा. बाग में मैं जाऊंगी, कलिया चुन लाऊंगी, अपने हाथों से मैं प्रभु को पहनाऊंगी. फूलों की ताली में चंदन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, कब मेरी राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. शबरी वाट बघत होती आणि तसेच 500-550 वर्षापासून आपण सुद्धा वाट बघत होतो. आणि वाट बघल्याचं फळ काय भेटलं माहितीये का? काय? हे ओ मन रामन मंदिर बनी रायना, भगवा तुई तुई नाची रायना, मंदिर बनी रायना, भगवा तुई तुई नाची रायना. राम ना मंदिर बन रायना, हे भगवा दे नाची रायना, राम मंदिर बन रायना, भगवा दे नाची रायना, राम ना मंदिर बनी रायना, भगवा तुई तुई नाची रायना, मन राम ना मंदिर बनी रायना, भगवा तुई तुई नाची रायना. मन राम ना मंदिर बन रायना, भगवा दे नाची रायना, राम ना मंदिर बन रायना, भगवा दे नाची रायना.
जय जय श्रीराम. क्या बात है. मग रामनं नावली ना का असं रक्त सळसळ करस ना महाराज, सोपं आहे का? जास्त ना बिचारास ना काही तोंड बी दिखत नाही त्या बारी भरत आमनात अख्खा देव दिखतस, मग आमले साधा अभिमान राही का? विठ्ठल विठ्ठल विठाला 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 तेवढं बरं आहे बा. मी कधी धर्मावर बोलत नाही बरं, मला धर्मावर बोलणं आवडत नाही, पण मला एक अभिमान आहे की मी हिंदू बनीन जन्माला येले. त्यानं कारण असं आहे, पोऱ्याला जर मायबाप सांगता होणार ना लोकेश ना तोंडे दाबाई जातस, हमले निस्ता बाप दलीर तुनी माय बिन बाप बी राहणार स्वाभिमान ते सांगस. मन माय बिजन बाप बी आमना रामने संगे सीता बी होती, कृष्णान संगे रुक्मिणी होती, विठ्ठलने संगे रुक्मिणी होती, विष्णू संगे लक्ष्मी होती, शंकरने संगे पार्वती होती. बाकी नाच मला नाही माहित भाऊ. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. बात तो ऐसे ना किरण माऊली, ज्यांना आपल्याबद्दल आदर असेल त्यांच्याबद्दल आपणही आदर केला पाहिजे. खरं तर असं आहे, राम मंदिर बनतंय ना, काही काही आपल्या लोकांना देणगी द्यायला फिरवलं, आज नाही असं. आणि काही काही मुसलमानांनी देणग्या दिल्या मंदिर बांधण्यासाठी. काही काही खूप चांगले लोक आहेत बरं, पण मी काही काही शब्द एवढ्यांसाठी वापरस. मना कीर्तन मा मुसलमान बी येतस, मग त्यासले मी कसं काही विरोध करू शकतो? बोल नका ना रे, म्हणजे तुमले मना माल नाही खपू देणार का? पहिलेच सांगणार रे, वो देणार धंदा तुमनी परसा दे का आटीनी जमिनी किन्निंग जाऊर मी. शबरी मातेला भगवंताची प्राप्ती झाली. प्रभू रामचंद्र, हो ऐका, प्रभू रामचंद्र भेटले. पर कसं? शबरी वाट बघत होती की कधी माझा भगवंत मला येईल आणि भेट देईल, कधी माझा भगवंत येतो मला भेट देतो, अशी वाट बघत होती शबरी. दादा, जगाचा मालक आला. लखनजीला सांगितलं 14 वर्षाच्या वनवासामध्ये, लखन अरे हमें अपनी माँ को मिलने जाना है भैया, लखन हमें अपनी माँ को मिलने जाना है. लखन जी सांगतात, भैया 14 साल तक की हम अपनी माँ को नहीं मिल सकते. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, वेड्या अरे 14 वर्ष वाट बघणाऱ्या मायची गोष्ट करत नाही रे, जी 82 वर्षाची होईपर्यंत वाट बघते त्या मायला भेटायचंय बाळा. 82 वर्षाची होईपर्यंत वाट बघते त्या मायला भेटायला जायचे. आणि लखनजीला घेऊन माझे प्रभू रामचंद्र निघाले. मैयाच्या दारापर्यंत कुटियाजवळ आले. शबरी मातेच्या कुटियाजवळ आले आणि शबरी मातेचा गुरुजींचा विश्वास गुरुजींवरचा, की माझ्या गुरुजींनी सांगितलं इथे येणारा परपुरुष कोणी नसेल, जो येईल तो जगाचा मालक येईल, म्हणजेच प्रभू माझ्या दारात आलेले आहे. शबरी मातेला दिसत नाही, कस तरी बघितल्याच्या नंतर हो बोर तोडून ठेवले होते बरं. रोज तोच व्यवसाय शबरी माताना, बोरे तोडे खाई दे के, हो आंबट लागणं फेकी देवानं, गोड लागणं ते टोकरीमा टाकानं, हो आणि रोज सडा रांगोळी करायची. कोणता दिवस माझा राम येईल सांगता येत नाही, रोज तयारी करायची आणि रोज त्या टोकरीमध्ये टोपलीमध्ये ना बोरं खायची. आंबट लागलं की फेकायची आणि गोड लागलं तर टोकरीमध्ये ठेवायची. वा वा, काय भक्ती असेल. आणि प्रभू रामचंद्र आल्याच्या नंतर भगवंताचं पूजन केलं, पण पूजन करताना सुद्धा डोळ्यात अश्रू होते. लखनजीनं विचारलं, आई जगाचा मालक तुझ्या कुटियाच्या समोर आहे, तुझ्या डोळ्यात अश्रू काहून आहेत? शबरी मातेनं सांगितलं, बेटा लहानपणी मायबाबांचा त्याग केला, संसाराचा त्याग केला रे, अरण्यात येऊन राहते, मला पाणी प्यायला ग्लास नाही, माझ्याकडे भांडे नाही या, माझ्याकडे पात्र नाही या, पण आपला धर्म आपली संस्कृती अशी आहे, आपल्याकडे साधू संत आल्याच्या नंतर त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे आणि मला देवाचे पाय धुवायचे, देवाचं पाय धुण्यासाठी माझ्याकडे पात्र नाही या, भांड नाही या देवाचं पाय धुण्यासाठी. लखनजीनं गोड उत्तर दिलं, माय देवाचे पाय धुण्यासाठी तुझ्याकडे पात्र नाही म्हणून रडते का?
देवाचा पाय धुण्यासाठी तुझ्याकडे पात्र नाही म्हणून रडते का? अगं आई, तुझ्याकडे पात्र नाही म्हणून रडते, त्याच्यापेक्षा आनंद हा मान की जगाचा मालक तुझ्या दारात, ही तुझी पात्रता आहे. पात्राला काय करते? तुझी पात्रता एवढी मोठी की जगाचा मालक तुझ्या दारात आहे. दादा, तुम्ही किती श्रीमंत आहात त्याच्यापेक्षा भगवंताच्या किती नजदीक आहात ती खरी श्रीमंती असते. बरोबर आहे ना? तुम्ही किती श्रीमंत आहात त्याच्यापेक्षा भगवंताच्या किती नजदीक आहात ती तुमची खरी श्रीमंती आहे. हो, काही काही लोकांना पैशाची घमंड असते. हो, मला ते बाकीचं काय सांगायचं नाही कारण आपली वेळ भरपूर झालेली आहे. मा पण असं मटेरियल गणच आहे. मी आखी रात बी कीर्तन करसू, पण मग नेमकं लोक सांगतील कीर्तन होता का गोंधळ होता तेच संबंध नाही भाऊ. हां, म्हणून आता 11:15 वाजले. 10-5 मिनिटात सेवेला पूर्ण विरामाचे महत्वाचे पॉईंट सांगून जाईल. नेमका अशी उपाधी आहे. हा कॅमेरा आहे ना, वर फिराय ना, तो येस ना, तो मला हवा लागस ना, इथलं समाधान वाट राहिलं ना, पण तो हवा सांगे ना बुधबुध करायना ना, ते आवाज खराब करायना, म्हणजे या ना माई सुद्धा मला शिकायला